सोलापूर जिल्ह्यामध्ये एकीकडे पारा जो आहे तो 44° सेल्सिअसच्या पलीकडे जातोय। मात्र सोलापूर मधील सलगर वस्ती जी आहे त्याच्या आजूबाजूला ही जी झाडं आहेत त्यांची दिवसा ढवळ्या कत्तल होत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः 100 झाल्याचा आरोप इकडच्या पर्यावरण प्रेमीकडून केला गेलाय। आपण सध्या या ठिकाणीच आहोत की ज्या ठिकाणी ही मोठमोठाली झाडं जी आहेत ती कापून अक्षरशः जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। खरं तर येत्या 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे। एकीकडे पर्यावरणाच्या मोठमोठ्या गप्पा चालू असतात, मात्र दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं झाडांची कत्तल जी आहे ती होत असतानाचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतं। बोलण्यासाठी आपल्यासोबत पर्यावरण प्रेमी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात नेमका काय प्रकार आहे। खूप मोठी मोठी झाडं आहेत मात्र आता ती जमीनदोस्त दिसत आहेत। सर नमस्कार, मी मनोज देवकर गेली अनेक वर्ष पर्यावरणासाठी संवर्धनासाठी झटत आहे। तर गेली 10 ते 15 दिवस सर इथं कोणत्या नराधारामध्ये इथं सलग 15 दिवस वृक्षतोड चालू होती आणि 15 दिवस ट्रक म्हणजे हे जवळजवळ 15 ट्रक असेल तर वृक्षतोड नेत आहे अशी बाजूकडून माहिती मिळाली। तर तात्काळ मी त्या दिवशी तिथे जाऊन एक ट्रक पकडली आणि पोलीस प्रशासनाची मदत घेऊन ती ट्रक जप्त करण्यात आलेली आहे। की एवढंच सांगायचं की कुठलीही परवानगी नाही सर, हे जवळचं झाड आहे ते 50, 100, 150 वर्षापूर्वीचे हे हेरिटेजचे झाड आहेत। ह्याला शासनाची परमिशन साठी महाराष्ट्र, दिल्लीची किंवा लवादा समितीची परमिशन घेतल्याशिवाय याला झाड तोडता येत नाही। स्थानिक प्रशासनाची, उद्यान विभागाची परमिशन नाही आहे, वन विभागाची परमिशन नाही आहे। अशी मोठं झाड तोडण्याची एवढी डेअरिंग यांनी केलेली आहे आणि कुणाचा बोलून किंवा मुकसंमतीने केले की हा पण प्रश्न येतो। साक्षात यात पाहणी केलं, पत्रकार बांधवांनी इथं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आम्हाला। इथं झाडं पाहिल्यास तुम्हाला लक्षात आलं असेल किती वर्षापूर्वीचे झाड होतं। इथं जैवविविधता होता, झाडावरचे अनेक पक्षी घरटे नष्ट झालेत। बाजूच्या लोकांनी किंचाळा आवाज येत होता, त्यांनी सुद्धा या नराधमांना अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांना सुद्धा सांगितलं की आम्हाला परमिशन आहे, आमचं हे प्रोजेक्ट आहे म्हणून त्यांना सुद्धा ढकलण्यात दिलं होतं। परंतु आज सगळं सोलापूर जागे होत आहे, सगळेजण शासन प्रशासन जागे होत आहे। आज या कोण जो बिल्डर असेल, नराधम असेल आणि इथला गुण मुकादम असेल की लाकडं हजारो लाकडं घेऊन तो कुठल्या काळा बाजारात विकत असेल माहित नाही, पण हा कुठला तर माफिया हा बंद व्हावा आणि सोलापुरातलं चाललेलं 44 टेम्परेचर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। एकीकडे जागतिक पर्यावरण आम्ही झाडे लावून 50 वर्षापर्यंत वाढ पाहणार मोठी आणि हे 50 वर्षाची झाडं 100 झाडं एका झटक्यात तोडणार, मग त्यापेक्षा झाडे लावून काय फायदा आहे। ते झाडं जतन करा, तेच पर्यावरण दिन साजरा होतोय। कशाला उगा झाडं लावायची, इकडे झाडं आम्हाला मूर्खसारखं लावायचं, आमचे घरदार सोडून आम्ही तोंडात शिवाय आले पण आम्ही झाडं लावायचा प्रयत्न करणार आणि तुम्ही इथे मोठे मोठे बिल्डर झाडं तोडून कॉन्क्रीट जंगल करणार। यांना बंद आणून इथं जंगल निर्मिती करा म्हणून बिल्डरांना असं कायदा ना की तुम्ही जंगल निर्मिती करा। प्रशासनाला विनंती आहे, हरित लवादा कायद्याने विनंती आहे, जसं पुण्याचा लवासा जसं बंद पडलाय तसं इथं पण बंद पडावं आणि इथं पण जंगल निर्मिती व्हावी। याबाबत कुठला गुन्हा दाखल झालेला आहे का? पोलीस प्रशासन असेल, मनपा असेल किंवा वन विभाग असेल यांच्याकडून कुठली कारवाई करण्यात आलेली आहे का? पूर्ण टीम आली होती, वन विभागाची टीम आली, मनपा प्रशासन आलेलं आहे, उद्यान विभाग आणि पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात हालचाली चालू झालेल्या आहेत। आता तुमच्या सगळ्यांच्या आवाजाने नक्कीच गुन्हा दाखल आजपर्यंत होईल असं सांगितलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय की गुन्हा तर दाखल झालेला नाहीये, मात्र विकसीकरणाच्या नावाखाली ही राजरोस झाडांची जी कत्तल चालू आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे अशा पद्धतीची अर्थ पर्यावरण प्रेमी मारतायत। मात्र एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं जर झाडांची कत्तल होत असेल तर हे नक्कीच माणूस म्हणून विचार करायला लावण्याला भाग पाडण्यासारखी गोष्ट आहे। कॅमेरा पर्सन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।